वडिलांनी गावी जायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात 25 वर्षांच्या तरुणानं विषप्राशन करून आत्महत्या केली। औरंगाबादच्या सिडको N13 भागात ही घटना घडली। संदीप घोडे असं या तरुणाचं नाव आहे। संदीपला नोकरीसाठी पुण्याला जायचं होतं, त्यासाठी त्यानं वडिलांकडे 5,000ची मागणी केली, मात्र वडिलांकडे फक्त 2,000 होते। ATM मधून आजच पैसे काढलेत, उरलेले उद्या देतो असं वडिलांनी सांगितलं। मात्र संदीपने या कारणाकरता कुटुंबासोबत वाद घातला आणि रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। कामासाठी 5,000 रुपये द्या म्हणलं, बरं 5,000 रुपये तुम्ही 2,000 रुपये नाही, उद्या सकाळी 3,000 रुपये मी देतो काढून। एकदम 2,000च्या वर शिल्लक पाहिजे तर आताच ना, नाही तर मग तुम्हाला 5 लाखाच्या गड्ड्यात सुद्धा घालू शकतो ना। असं काल पण म्हणे कामाला मला तू 9 वाजेपर्यंत झोपला नाही म्हणे, आज 9:30 वाजता जातो मी, उशिरा बोलवलेलं आहे आणि 9:30 पर्यंत थांबीन म्हणे, तर गेलाच नाही कामाला। 12:30ला घरी आला म्हणे मला पैसे पाहिजे आणि 5,000 पुण्याला जायचं आहे मित्रासोबत। एवढं बोलला आणि जेवण वगैरे केलं नाही, झोपतो मी। मग झोपला आणि सकाळी बहीण लहान बाळाला उठले दूध पाजायला, तेव्हाच आम्हाला थंडी वाजून हे झालं, मग आम्ही डायरेक्ट इकडे घेऊन आलो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।